तर राज्यभरात जल्लोष होत असताना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुवर्ण नगरी देखील ग्राहकांसाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। सुवर्ण पदपेढ्यांमध्ये गोल्ड प्लेटेड राम मंदिराची प्रतिकृती आणि चांदीच्या नाण्यांना देखील ग्राहकांकडून पसंती दिल्याचं बघायला मिळत आहे। तर दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। उद्या अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान होणार आहे। दरम्यान सुवर्णनगरी देखील या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली असून सुवर्णनगरीत आपण बघतोय की विविध खरं तर गोल्ड प्लेटेड जे राम मंदिरांची प्रतिकृती आहे ते देखील या ठिकाणी ग्राहकांकडून मोठी मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच श्री राम लक्ष्मणासह राम मंदिराच्या प्रतिकृतीचे चांदीचे शिक्के देखील दाखल झाले आहेत। याबाबतच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी सुवर्णनगरीमधून सोन्याचे व्यापारी उज्ज्वलजी सराफ आहेत। तर आपण बघतोय की मोठा उत्साह खरं तर राम भक्तांमध्ये पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवरती गोल्ड प्लेटेड खरं तर या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती असेल, विविध नाणे असतील, कशा पद्धतीने ग्राहकांचा याला प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद यासाठी मिळतो आहे। असं आहे की बघा, जवळपास 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज हा सुवर्णक्षण आपल्या इतिहासामध्ये उगवलेला आहे आणि हा सुवर्णक्षण जतन करून ठेवण्यासाठीच आम्ही ही जी चांदीची नाणी आहेत ही लॉन्च केलेली आहेत। या नाण्यांच्या एका बाजूला अयोध्येचं राम जन्मभूमीवरचं श्रीराम मंदिर आणि एका बाजूला प्रभू श्रीरामांची प्रतिमा अशा स्वरूपाचं हे नाणं 2 साईजमध्ये 10 आणि 20 ग्रॅममध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। आम्ही या प्रसंगी हा अतिशय ऐतिहासिक आणि मोठा प्रसंग देशाच्या इतिहासामधला आहे, म्हणून या प्रसंगाला अनुसरून आम्ही ही चांदीची नाणी रामाच्या प्रतिमेची या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहेत आणि ग्राहकांचा सुद्धा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या नाण्यांना मिळतो आहे। त्याचबरोबर हा सुवर्णक्षण जपण्यासाठी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेलं हे गोल्ड प्लेटेड श्रीराम मंदिर आहे। 24 कॅरेट सोन्याचं याच्यावरती प्लेटिंग केलेलं आहे आणि सोन्याविषयी तर आपणा भारतीयांना पहिल्यापासूनच खूप आकर्षण आहे आणि राम तर आपल्या हृदयामध्येच स्थापित झालेले आहेत आणि या दोघांचा हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून या मंदिराला सुद्धा लोकांकडनं खूपच मागणी आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।